येथे मात्र बाद होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या विकेटच्या ठिकाणी पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. श्री जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब कांबिल चोरगा आयोजित आई जन्नी भवानी माता चषक 2025 पर्व 9व्या पर्वाला जावली असोसिएशनचे संघ दाखल केलेत. बऱ्याच असोसिएशन मधील संघ इथे खेळताना पाहायला मिळते. 2 संघ खेळत आहेत. चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव हा असोसिएशन वाई असोसिएशन मधील असलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रत्येक असोसिएशन मधील संघांना इथे संधी दिली म्हणजे वेगवेगळ्या असोसिएशन मधील संघ समोरासमोर फाईट करतील. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटची कट घेतली. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येईल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाले ते मात्र 2 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअरच्या दिशेने जाणारा चेंडू एक सिंगल मिळवली आहे. एका सिंगलनं धावफलकावरती धावा झाल्या ते मात्र धावफलकावरती 3 धावा 3 रन्स. स्कोर कार्ड वरती संतोष सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. केएसके क्रीडा प्रतिष्ठानच्या ठिकाणी सचिव संतोषदादा सकपाळ सचिव आहेत केएसके क्रीडा प्रतिष्ठानच्या. वेळेस फटका खेळलाय. फटका चांगला आहे देखणं आहे आणि या चेंडूवरती आतिशच्या बॅट मधून आले ते मात्र धाबा 4 येतोय. चौकार दमकम असलेला फटका. श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव विरुद्ध बॅटिंग करतोय वाळणे 11 संघ. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा झाले ते मात्र 7 रन्स. पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिलं षटक संपन्न झालंय. वाळणे 11 टीम फलंदाजी करते. श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीम गोलंदाजी करते. नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. वाळणे 11 टीमला पहिल्या षटकाची सांगता झाली. धावा झाले त्या धावफलकावरती 7. सेकंड क्रमांकाचं षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शुभम आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड क्रमांकाचं षटक. जास्त वेळ दौडू नका. चला 5 वाजून 5 मिनिटं झालेत. फास्ट करा. अजून बरेच सामने खेळवायचे. या षटकातील 4 चेंडू झाले. नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायचं कर्णधारांना ठरवायचंय. वेळ दौडायचं नाहीये. शुभमचा पहिला चेंडू समोर. संतोष सकपाळ बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. श्री जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबिल चोरगे आणि अरुणदादा कदम एंड टीम यांच्या माध्यमातून आई जन्नी भवानी माता चषक 2025 9वा पर्व रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे मात्र आपण पाहतोय सुरुवात झाली. चर्चा आली. चर्चेला उधाण आलंय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी, चांगला खेळ मैदानामध्ये. यावेळेस फक्त कट केलाय. सर्कलच्या आतमध्ये चेंडू राहील. एक सिंगल येईल. सिंगल वरती थांबावं लागेल. एका सिंगलनं धावफलक सरसवलं गेलं. धावसंख्या लगावली गेली ती मात्र 8 धावा 8 रन्स मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आली आणि सिंगल वरती जबाबदारीने खेळण्याचं काम केलं जात आहे. मॅच वाळणे 11 चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव. यावेळेस पुन्हा खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. मिसफील्ड होते. सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट केला जाईल. काय होतंय सिंगलच येते. डबलला बाद होईल. सिंगलने धावफलकावरती धावा आल्या ते मात्र एक सिंगल धावसंख्या आली ती मात्र 9 रन्स 9 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर सतीश मैदानामध्ये दाखल होईल. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 9 सेकंड वरती सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती अद्याप आपण पाहतोय आतिशला जो 2 चेंडू खेळलाय.
4 धावसंख्येवरती खेळतोय. अति स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय संतोष, मात्र बाद झालेत. यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर वाईड चेंडू, अतिरिक्त धावेल आणि अतिरिक्त धावेने धावफलक सरसवलं गेलं. 10 रन्स 10 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक एक सिंगल डबल्स मध्ये मजा नाहीये, फटकेबाजी नाही तर मजा नाहीये, कॉमेंट्रीला देखील मजा नाही. फुल टॉस आलाय आतिशच्या बॅट मधून, फुल टॉस वरती, फुल टोल वसूल फटका, टोल वसूल केलाय फुल टॉस वरती. आलाय तो षटकार, धाबा आले ते 6, धावसंख्या झाली धावफलकावरती तब्बल 16 धाबा, 16 रन्स आपण पाहू शकाल. स्कोअर लेग पंचांच्या माध्यमातून नो चेंडू आलाय. 6+1 7 धावा म्हणजे धावा झाल्या त्या 17 रन्स. आतिश मात्र चांगली बॅटिंग करतायत. नो चेंडूवरती 6 अंक मिळवलाय, फटका मिळवलाय. चांगली कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या 17. खतरा कोणत्या टीमला लागेल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण इतकं सोपं देखील नाही. आता 9 वरती 6 आल्यात. आता संधी आली वाळणी 11 टीमला, परंतु चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीम देखील इतका सहजगत मॅच सोडणार नाहीये. पुन्हा फटका खेळतोय, क्षेत्ररक्षक पाहत राहतोय का. सिंगल वरती थांबावा लागेल. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या आली ती मात्र 18 या अंकावरती. 18 रन्स. वाळणी 11 टीम, चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. 2 टीम मध्ये बॅटल रंगले. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळतोय डीप लॉंग ऑफ वरती. एक सिंगल येईल, सिंगलने धावा झाले ते मात्र 19 धाव. स्ट्राईक एंड वरती आतिश. चेंडू बॅलन्स असेल, एक चेंडू बॅलन्स. 1 to go. धावसंख्या झाली ती मात्र 19 रन्स. स्कोर कार्ड वरती 22 yards वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि सगळ्या पद्धतीचं प्रक्षेपण देखील आपण पाहताय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एंड ऑफ सेकंड वर 2 षटकांची सांगता. प्रथम बॅटिंग करतोय वाळणी 11 संघ श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगावच्या विपक्षी आणि 2 षटकांच्या अंती धावसंख्या झाली ती मात्र 2 विकेटचं पतन. 19 धावा. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय सुरेश, श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र सुरेश. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहू शकाल. बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र सतीश. 9 सेकंड वरती आतिश. स्ट्राईक एंड वरती सतीश. 9 सेकंड वरती आतिश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3चा पहिला चेंडू फटका खेळतोय. ओहो, व्हॉट अ कॅच. 1 हँड गॅदर केली आहे प्लेयर. इथे मात्र आपण पाहतोय कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट आजच्या दिवसातील ठरली आहे. 1 हँड गॅदर केलाय. चेंडू आल्या पावली जंप घेतले. 1 हँड मध्ये क्लोज केला चेंडूला आणि विसावला चेंडू. अप्रतिम आपण ऍक्शन रिप्ले मोड मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीने कॅच टिपलाय, फटका आलाय. यावेळेस आपण पाहतोय स्कोअर लेग रिझन कडे. तिथे मात्र हाईट घेतले, जंप घेतलाय आणि जबरदस्त कॅच मात्र टिपलाय. क्षेत्ररक्षकानं चांगली कामगिरी या आई जन्नी भवानी माता चषक 2025 2025 9व्या पर्वामध्ये ही देखणी कामगिरी. आता मात्र स्टायलिश मॅन तेजस भोसले वाळणी टीम कडून बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. सतीशचा प्रयत्न चांगला होता परंतु फसला आणि धावा आल्या त्या 19 या अंकावरती. तेजस भोसले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती एक सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. तेजस भोसले स्ट्राईक एंड वरती. 9 सेकंड वरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एफर्ट मात्र देण्याचं काम इथे मात्र आपण जर पाहिलं पुन्हा कॅच घेईल, चूक करणार नाहीये चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीम. तेजस भोसले आल्या पावली माघारी परत. फ्लॅट फटका खेळला असता तर फायदा झाला असता परंतु फ्लॅट फटका खेळला नाही आहे. सिंगल डबल्स, कारण 2 षटकांमध्ये 19 धावा होत्या. उरलेल्या 2 षटकांमध्ये तुम्ही जरी 20-25 धावा जमवल्या, 45-50चं लक्ष दिलं
तरी देखील फायटिंगचा स्कोर झाला असता, परंतु त्या चुका करतायत वाळणी टीम आणि तेजस भोसले त्या बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कारण विकेट टाकण्यापेक्षा सिंगल डबलला तुम्ही महत्त्व द्या, त्याच्यामध्ये एखादा खराब चेंडू 4-6 घ्या, सामना नक्कीच जिंकता येईल. सचिन नलावडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील वाळणी टीमकडून. एक सिनियर क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये तेजस भोसलेने निराश केलं. तेजस भोसलेने पहिल्या चेंडूमध्ये विकेट गमावून बसलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यापती यावेळेस फटका खेळतो, संधी घ्यायची होती. एक सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट, डबल्स आता मात्र जाईल 4 धाव्यांसाठी. मिळतो तो पहिल्या चेंडूमध्ये 4 आलाय. 4 ने धाव फलकावरती धावसंख्या होती मात्र 23. बघा हे चित्र आपण पाहिलं ना, मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट बॅक टू बॅक गेल्या, तिथे सिंगल डबल घेतल्या असत्या. बघा खराब चेंडू, त्याच्यावरती खराब फिल्डिंग, 4 मिळाले ना. तुम्ही धावत राहा, पळत राहा, खेळत राहा, मैदानामध्ये गेम बनवून खेळा, मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू ठेवा. संघर्ष करतानाच तुम्हाला मिळतं ते यश. हो यावेळेस पाहायचे ऑफस्टिक वरती चेंडू अगदी पडल्यानंतर ट्रॅव्हल झाला. डॉट चेंडू, 2 विकेट, 4 नंतर डॉट, 4 चेंडू झाले. कमबॅक केला पुन्हा चौकारानंतर आणि सचिन मात्र पाहत राहिले. ऑफस्टिक वरती तुम्ही पाहण्यापेक्षा ना बॅटचा पेस ओपन करा किंवा मूव्ह करा आणि बॅट टच करा चेंडूला, कारण अशा नादामध्ये तुम्हाला चेंडू डॉट पाहायला मिळतात. ती परिस्थिती पुन्हा इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीचा फटका खेळलाय. मिसफील्ड होईल, तू मैं वा 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 वा, ये अगल नहीं बगल, चल निकल, गेंद जा रहे सीमा के बाहर. 4 रन, 4 चौकार. 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक सरसवडा धावसंख्या लगावली गेली. ते मात्र 27 रन्स. आता मात्र आलाय तो चौकार. बघा धावा येत आहेत, 2-4 आलेत. सिंगल डबल्स 30-32 कडे लक्ष असतं. पुन्हा शेवटचे 6 चेंडू बॅलन्स आहेत, म्हणजे प्लॅनिंगने तुम्ही खेळा. षटकाराने धावा जमतात असं नाहीये. अनुभव कामी आणलाय सचिन नलावडे यांनी. एंड ऑफ 3rd ओव्हर 3 षटकांची सांगता. प्रथम बॅटिंग करत असताना वाळणे 11 संघ धावसंख्या झाली होती. 3 विकेटचं पतन, 27 धावा. विपक्षी टीम श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव संघाविरुद्ध. 4थ्या षटकासाठी रोहन यानंतरची मॅच असेल. आयोजन कमिटी पिंटू दादा करंजोशी वर्सेस चिखलगाव. सरा आयोजन कमिटी हीच मॅच बरोबर आहे ना. पिंटू दादा करंजोशी विपक्ष चिखलगाव. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. षटकार आलाय, जबरदस्त फटका खेळतोय, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला आणि आणखीन एक साधा धावा. बघा धावा येते, थांबणं गरजेचं आहे मैदानामध्ये. त्या चुका केल्या. सतीशने प्रयत्न केला, सीमारेषे लगत कॅच घेतला. सतीशचा वावगा नाही आहे, परंतु तेजस भोसले या सर्कलच्या थोडंसं बाहेर कॅच देऊन फसलाय. ती चूक आहे तेजस भोसलेची. आणि आता मात्र आपण पाहिलं तर आतिश चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धाबा झाले त्या 33 धाबा. षटक क्रमांक 4 सुरू आहे, म्हणजे इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक. ओहो पुन्हा फटका खेळतोय आतिशच्या बॅट मधून डीप लॉंग ऑफ वरती. अगदी लॉंग 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 मारलेला हा फटका. येतोय तो षटकार. 6 धाबा आल्या. 6 धाब्यांनी धावफलक सरसवडा धावसंख्या लगवली जाते. ती मात्र 39 या अंकावरती. 39 रन्स. 39 अद्याप आपण पाहतोय. बघा षटक क्रमांक 3 आहे ना, तिथे धावसंख्या कमी घेतली. पुन्हा फटका खेळतोय आतिशच्या बॅटच्या रडार मध्ये. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. 6.6 चांगला फटका खेळतोय आतिशने. दाखवले दिमागदार खेळ. धावा झाले त्या 45. मी म्हटलं धावा जमवता येतात, धावा जमतात, धावा बनतात. मेक इट. कधी कधी बनवावं लागतं, थांबावं लागतं, जिगरीने खेळावं लागतं, लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. लढलाय, खेळलाय आणि क्रिकेटचा क्लास दाखवलाय. बॅटर पाहायला मिळतोय तो मात्र आतिश. धावा झाले त्या 45. अद्याप 2 चेंडू बॅलन्स आहे. पुन्हा 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 सेट ड्राईव्हला खेळतोय. ब्लॅक स्क्रीनला चिरताना, भेटताना, फाडताना, फोडून तोडून तोडफोड करून मिळवल्यात 6.
लगातार 3-6 धावसंख्या झाली ती मात्र 51 धावा 51 रन्स. संतोष सकपाळ केएसकेच्या ठिकाणी सचिव 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. आतिश मी पहिलंच म्हटलं जबाबदारी दिली आहे, सलामीला आलाय, चांगली बॅटिंग केली आहे. 3-6 लगावलेत. आणखीन एक पाहायला मिळेल काय? पुन्हा फटका खेळतोय, रफ्तार आहे, गॅप मध्ये चेंडू जाईल, वन बाउंस, टन 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 4 चौकार. धावा झाले त्या 55 धावा. फक्त एक चेंडू डॉट झालाय, अन्यथा 6 चेंडू 6 षटकार लगावले असते. तिथे मात्र 4 षटकार 1 चौकार. चला टॉस घेऊया. तुषार जांभळे सर या. पिंटू दादा करंजोशी आणि चिखलगाव नाणेफेक करून घ्यायची आहे. आज खऱ्या अर्थानं शैलेजी जाधव केएसकेचा एक गोड आवाज बऱ्याच असोसिएशन मध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडली आहे. मित्रबंधू शैलेजी जाधव, त्या जोडीला कास पठार विभागाचा एक गोड आवाज, एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, BST चे वाहक अर्थातच इंग्लिश मध्ये कंडक्टर, ते या ठिकाणी समालोचन देखील करतात. एक जव्याची बाजू आहे. जाऊया प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये. तुषार जांभळे सर, थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय, सातारा जिल्ह्यातील पिंपरी गावचा एक गोड आवाज, कोयनेचा एक बुलंद आवाज आणि सातत्याने रायगड जिल्हा असू द्या, पेन जिल्हा असू द्या, त्या विभागामध्ये ज्यांची आवाजाची जादू सातत्यपूर्वक पाहायला मिळाले, विनोदजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. इथून पुढे आपण टॉस करूया. पिंटू दादा करंजोशी विरुद्ध चिखलगाव असा सामना आहे आणि त्या मॅचचा टॉस आपण करतोय. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे उपाध्यक्ष आदरणीय श्री काशीनाथ सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन छापा कॉल केलेला आहे आणि टॉस जिंकलाय. अर्थातच चिखलगाव या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर पिंटू दादा करंजोशी ही टीम आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? आम्ही कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्यांच्यासोबत खेळलो या अगोदर. खूप चांगली टीम आहे. कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगाल? ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उभं राहिलं, त्या असोसिएशनमध्ये अनेक असोसिएशन आहेत आणि त्या असोसिएशनमधील अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. मी प्रथम धन्यवाद बोलेल या असोसिएशनचा, यासाठी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. खूप छान नियोजन केलं आहे आणि त्याचा आम्ही नक्कीच हे करू, सोनं करू. थँक्यू सो मच. पिंटू दादा करंजोशी टीम, तुम्ही टॉस गमावला, बॅटिंग करायची, कितपत मजल मारू शकता? नक्की 4 ओव्हरला आम्ही एक म्हणजे चांगले स्कोअर करण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त रन. ॲज अ कॅप्टन म्हणून कोणते फलंदाज असतील की पॉवर प्लेचा षटक फोडेल आणि धावफलकावरती धावा जास्त प्रमाणात लावतील? संतोष आनंददादा आहे, आणखीन पप्पू दादा आहे. म्हणजे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आमची. आम्ही नक्कीच चांगल्या रन करू. आयोजनाबद्दल 2 शब्द? खूप सुंदर असं आयोजन आहे आणि आम्हाला म्हणजे ह्या आयोजनमध्ये खेळण्याची संधी दिली अरुणदादांनी. त्याबद्दल अरुणदादांचं पण एक माझे आभार आहे. त्यांनी आम्हाला इकडे संधी दिली खेळण्याची. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि विनंती करेन की काशीनाथ सकपाळ साहेब यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं आणि क्रिकेटचा आनंद घ्यावा. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलं? टॉस आपण पाहिला. पिंटू दादा करंजोशी विरुद्ध चिखलगाव अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस जिंकलाय चिखलगाव या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंगसाठी पिंटू दादा करंजोशी या टीमसाठी. दोन्ही टीम्सला खूप सारी शुभेच्छा देऊया. एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे मॅच रंगलेली आहे. एका बाजूला KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर ला बिलॉंग करणारा वाळणे संघ आणि दुसरा जर आपण पाहिलं तर वाई विभागाला बिलॉंग करणारा संघ बोरगाव. या 2 टीमच्या दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅचला होते सुरुवात. कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकताय विनोदजी जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. दिल से और मन से आभार तुषारजी जांभळे सर. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ आहे. धावा जमवायच्या आहेत तर मात्र विनिंगसाठी 56 धाब्यांचं लक्ष ठेवलंय. सवनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव वायू विभागातील एक दमदार संघ. स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहतोय बॅटर आपल्याला पाहायला मिळतो जयराज आणि दुसऱ्या जोडीला शुभम. चर्चेचा विषय राहील. संतोष सकपाळ यांचं पहिलं षटक फुल टॉस. पहिल्या चेंडूला फटका खेळतायत. येईल तो चेंडू मात्र ब्लास्टिनला
येईल तो मात्र चौकार. चौकारानं सुरुवात झाली, पलटवार सुरुवात झालाय, वार प्रतिहार हल्ला प्रत्यहल्ला चढवण्याचं काम सुरू झालंय. मैदानाच्या आतमध्ये रणशिंक भुंकलं गेलंय आणि तुतारीचा शंखनाद झालाय आणि मॅचला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती आघात झालाय 4. संतोष केएसकेचे सचिव देखील आहेत. एक केएसके क्रीडा प्रतिष्ठान मधील संघ, बाळणे 11 चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव वाईतील एक संघ. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलोथ्रूमध्ये घेण्याची किमया करतायत तेजस भोसले. एक सिंगल येईल, सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झालेत त्या 5. ज्या अर्थी प्रतिस्पर्धी संघानं 55 धावा जमवल्या प्रथम बॅटिंग करताना, त्या अर्थी विपक्षी टीमला एकच धाव एक्स्ट्रा करायचे धावा होऊ शकतात. परंतु त्या पद्धतीने खेळ करावा लागेल, त्या पद्धतीने बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. ओहो, ऑफस्टिक वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. ही किमया संतोषदादा सकपाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिक वरती पहिला चेंडू 4, दुसरा सिंगल, तिसरा चेंडू डॉट सायकल वरती आलाय. आता मात्र शुभम, नुकतीच स्पर्धा झाली खालापूर प्रीमियर लीग आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर शुभम गोडविंदे हा कोपोलीतील एक व्यावसायिक खेळाडू जो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय नुकत्याच स्पर्धेमध्ये, त्या नावाचा खेळाडू, शुभम नावाचा खेळाडू सेकंड वरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नाव कमावणारे बरेच खेळाडू आहेत. आपल्या केएसके मध्ये आहेत, वाईमध्ये आहेत, जावलीमध्ये आहेत, शाहूवाडीमध्ये असतील, बऱ्याच असोसिएशनमध्ये आपण पाहतो. यावेळेस पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, सेटवला गॅप आहे, मोठा नाही, धावांना तोटा, खटाखट टका टॅक टपा टॅप 4 चौकार. चांगली बॅटिंग एका बाजूने आपण पाहू शकाल, जयराज पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो शुभम. बघा, जयराजनं पहिल्यावरती 4 मिळवली, नंतर सिंगल. इकडे उलट पाहायला मिळते, शुभमनं पहिला चेंडू डॉट केला, नंतर 4. दोघांनी 4 मिळवल्या. आपल्या संघासाठी धावसंख्या झाली धावफलकावरती 9. विकेट महत्वाची असते क्रिकेटमध्ये. हो, या बलीस चांगल्या पद्धतीचं क्रिकेट जिंकलं. झोनमध्ये 22 रुपयानं एक सिंगल येते. पूर्वीच्या काळी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये म्हणजे दोंडीबाजाचा कदम जेव्हा खेळत असतील त्या काळात याला बुंदा चेंडू म्हटलं जायचं, बरोबर का. आता मात्र थोडंसं प्रोफेशनल समालोचन आलं. पहिल्याचे समालोचन खूप मजेशीर होतं आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल आतोय 10 धावा. फुल टॉसला माफी नाही, फुल टॉल वसूल पुन्हा एकदा. यावेळेस चांगल्या पद्धतीचा फटका आणि पाहतोय बोरगाव टीमचा अपठ्या. चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम चांगली बॅटिंग करतोय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता धावा झाली त्या 16. मी पहिलंच म्हटलं की ज्या अर्थी पहिल्या संघानं बॅटिंग करत असताना 55 केल्या, एक पाऊल म्हणजे एक धाव एक्स्ट्रा करायची आहे, 56 होऊ शकतात. नाना पाटेकरचा चित्रपट होता अब तक 56. पाहिलं किमया आहे आणि कामगिरी करावी लागेल. एका इन्स्पेक्टरची भूमिका पार पाडली होती नाना पाटेकर यांनी. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 40 धावांची. म्हणजे अजून मॅच कदम साहेब 50-50% आहे. दोघांना संधी आहे. दोघांमध्ये जो बाजी मारेल तो जिंकेल. जिंकणं इतकं सोपं नाहीये, जिंकवणं देखील सोपं नाहीये. प्रश्न मेहनतीचा आहे. पहिला चेंडू मी पहिलंच म्हटलं बघा, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू वाईड येतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वाईडने 11 टीम कडून अरुणने बॅटिंगने किमया नाही केली. गोलंदाजीने करेल काय, पुन्हा स्कोर लेगला खेळतोय. सिंगल आली आहे, सिंगल वरती थांबावं लागेल का पाहायचंय. दुसरीचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक सरसावलं. धावसंख्या लगावली गेली ते मात्र 18 या अंकावरती. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर 2 आले. आता धावा झाल्या त्या 18 धावा, 18 रन्स स्कोर कार्ड वरती. जयराज फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे. आतिश मिसफील्ड केले, कॅच ड्रॉप झालाय. असं वाटलं डोंगर कोसळला. या पद्धतीने कॅचचा अँगल आपण पाहिला. दोन्ही हात फैलावले, मगरमच्छ का जबडा, लेकिन नहीं हाथ में गेंद तो चली गई बाहर. 4 रन केले, 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक सरसावलं. धावसंख्या लगावली जाते ते मात्र 22 रन्स. 22 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते.
चेंडू किती झाले चेंडू 23 रन्स 23 धावा नक्कीच आपण पाहतोय एका बाजूला जयराज दुसऱ्या बाजूला शुभम चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ क्रिस्टलच्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय या ट्रॉफीज साठी ही जास्त जगदोजहद चालू आहे मैदानाच्या आतमध्ये यानंतर पिंटू दादा करण जोशी आणि चिखलगाव याच्यामध्ये लढत आपण पाहू शकाल अलो बॅटने खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेला भेदून जाईल छेदून जाईल जातोय तो मिळतोय तो 4 चौकार धाबा झाल्यानंतर धाबालकावरती धाबा झाल्यात त्या 27 27 तर नक्कीच पहिल्याच चेंडूवरती इथे अटॅकिंग क्रिकेट दाखवले यावेळेस धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 31 रन्स 4 चेंडू आणि 31 धाबा धावफलकावरती लगावल्या गेलेत आतापर्यंत लगातार बॅक टू बॅक 3-4 आलेत 1.4 चेंडूचा खेळ झाला 3-4 1-2 धाबा झाले त्या 31 31 धावा यावेळेस पुन्हा चेंडूला उंची दिली यावेळेस सचिन नलावडे प्रयत्न करतील मिळतील त्या धावा 6 मिळतोय षटकार धावा झाले त्या 37 लवकर सामना जिंकवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जयराज श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोडगाव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो चांगला फटका चांगल्या फटक्याचा इथे ओ हो तेजस भोसलेंनी मात्र कॅच मिळवलाय कॅच घेतलाय जयराज इथे मात्र बाद होतील ट्विस्ट आलाय मॅचला रंगत आले मॅचला ताला सुरात मॅच आली चांगली धमखम नक्कीच पाहायला मिळेल धाबा झाले त्या 37 रन्स तरकी धावा झाले त्या 37 आपण पाहतोय पहिले षटक हाताळलं संतोषने दुसरा अरुण चला षटक क्रमांक 3 गोलंदाजाला येऊ द्या आता 12 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज चेंडू आणि 19 धाब्यांची गरज षटक क्रमांक 3 सतीश घेऊन येतोय 12 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये चला बॅटर लगेच जायचं आहे 12 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज 19 धाबा 12 चेंडू मॅच मागच्या षटकामध्ये जिथे 3-4 आले 1 6 आला तिथे मात्र थोडेस टर्न झाली मॅच ती म्हणजे बॅटिंग करणारी टीम चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव यांच्या बाजूने परंतु आता बॅटर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शुभम आणि न्यू बॅटर आलाय संकेत 12-19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर वाईड चेंडू दुष्काळात 13वा महिना पहिलंच अगोदर मॅच तिसऱ्या षटकामध्ये खिसकल्या चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगावच्या बाजूनं वाळणेवर 11 टीमच्या षटक क्रमांक 2 वरती जास्त धाबा गेल्या 21 धाबा आल्या ते षटक मागणं ठरतंय वाळणे 11 टीमला यावेळेस पुन्हा वाईड चेंडू अतिरिक्त धाबा देत आहेत अद्याप आपण पाहतोय अतिरिक्त सिंगल हिल धाबा झाले तर 39 2 वाईड आल्यात
आता 12 चेंडू 17ची गरज म्हणजे हातात आलेली मॅच. षटक क्रमांक 2 मध्ये ज्या 21 धाबा आल्या त्या महागड्या ठरत आहेत. चौनेश्वर क्रीडा मंडळ भोरगाव टीमला मात्र प्रॉफिट होत आहे. पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर खराब गोलंदाजी, खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाबा झालेत त्या मात्र 40 धाबा 40 रन. सलगचे 3 वाईड. यानंतर पिंटू दादा करंजोशी आणि चिखलगाव. धावा झाले ते 40 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस आणखीन एक वाईड अतिरिक्त येईल. सलगचे 4 चेंडू वाईड आलेत आणि गाईड करायची गरज आहे आता गोलंदाजाला. वाळणे इलेव्हन टीमच्या गोलंदाज मात्र आपण पाहतोय सतीश. सामना षटक क्रमांक 2 वरती जे जास्त धाबा आले ना 21 धाबा, तिथून थोडासा टर्न झाला श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ भोरगाव. कारण संतोषनं पहिले षटक चांगलं टाकलं होतं, त्यानंतर अरुणवरती जास्त धाबा गेल्या. सतीश मात्र आता सलग 4 वाईड करतायत. यावेळेस आता मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू. 11 चेंडू 15 धाब्यांची गरज. अद्याप मॅच बॅलन्स आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. 2 धाबा आल्या. आता 10 चेंडू 13 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. एकच दुसरा डॉट चेंडू मॅचला टर्न करून जाईल वाळणे इलेव्हन टीमकडे, परंतु सद्यस्थितीला हे नाकारता येणार नाही. श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ भोरगाव टीम ही मात्र जम्याची बाजू घेऊन बसली आहे. विजयाच्या उंबरठ्याकडे प्रवास करताना पाहायला मिळते श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ भोरगाव टीम. सतीश फटका खेळतोय. सचिन नलावडे असेल परंतु मिळतील त्या धावा 6. येतोय तो षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय जयराजच्या जोडीला आलेला बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मॅच बॅलन्स राहिली आहे. 49 धावा झालेत आणि आता मात्र गरज असेल ती 7 धाब्यांची. 7 रन्स 9 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू. आता 8 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट, चांगला खेळ दाखवण्याचं काम केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 7 धाब्यांची गरज. चेंडूला दिले उंची. यावेळेस काय घडतंय? रिव्हर्स कॅच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. ही कॅच महत्वाची होती. 2 धाबा आल्या. कॅच घेतली असती सामन्याला टर्न थोडासा मिळाला असता, एन्जॉय करता आलं असतं, परंतु आता चेंडू शिल्लक असतील ते मात्र 7 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 5 धाब्यांची. ही कॅच झाली असती ना तर मग 7 चेंडू 7चं समीकरण राहिलं असतं. एखादा डॉट 6 चेंडू 6 वरती मॅच आली असती सिंगलने, परंतु आता मात्र 7 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जे 4 वाईड टाकले, एवढी चांगली गोलंदाजी टाकले सतीशने. 4 वाईड मुळे थोडंसं बेनिफिट गेलं चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीमला. इथे मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. टीम मिटिंग नकोय, गोलंदाजाला 5 रन करा. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पिंटू दादा करंजोशी आणि चिखलगाव टीम यानंतरची मॅच.
6 चेंडू 4 गोलंदाज आपण पाहतोय आतिश. 6 चेंडू 4. फटका खेळतोय चेंडूला आहे उंची. तेजस आणि अरुण मध्ये झाले कॉलिंग. कॅच होईल. आता मात्र ट्विस्ट आला मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. पिंटू दादा 11 करंजोशी टीमने गणपती बाप्पा मोरयाचा गजर केलाय. यानंतरची मॅच खेळायची आहे. नक्कीच गणेशाचं आगमन केलं जातंय, आवाहन केलं जाते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीला विसर्जन करताना कधी कोणी आठवण काढत नाही. मग त्यामुळे त्याचं आवाहन करताना देखील विचार करा. आपण त्याला नाचत गाजत घेऊन जातो आणि बिचाऱ्याचं विसर्जन करतो गणपती बाप्पा. आणि त्याचंच आपल्याला आवाहन करावं लागतं. ही एका नाण्याच्या 2 बाजू. तिरकस गोष्ट आहे परंतु मार्मिक आहे. कळणाऱ्याला कळेल. चला वळूया मॅच खेळे. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 5 चेंडू 4 धावा. चला अति जास्त वेळ दौडू नका प्लीज. बॅटर देखील मैदानामध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर सुरेश. ही संधी असेल वाळणे 11 टीमला. न्यू बॅटर आलाय. अद्याप एकही चेंडू खेळलेला नाहीये. इथे बघा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. या बरेच क्लोज फिल्डिंग खूप महत्वाची आहे. ही एक धाव वाचवायची आहे तुम्हाला. आता 3 आता चेंडू असतील 4 जिंकण्यासाठी गरज आहे 3 धावांची मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू आणि 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मॅच वाळणे 11 चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव. फटका खेळला. ही कॅच महत्वाची असेल. तेजस पहिला लॉंग थांबला, नंतर जवळ गेला. अगोदरच धावला असता पाहत राहिला. ही धाव रोखली असती, कॅच मिळाली असती. 2 धावा आल्या परंतु नशिबाची साथ नाहीये. आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि विजयासाठी गरज आहे ती 1 धावेची. औपचारिकता बॅलन्स आहे, औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बघा. ती कॅच तुषार सर जर तेजस पहिला पाहत राहिला नसता, पहिलाच रनअप घेतला असता तर नक्कीच कॅच मिळाली असती. मॅचला ट्विस्ट आला असता. 2 चेंडू 1. हा प्रेक्षकांसाठी हा चेंडू देखील डॉट असायला हवा असं प्रेक्षक म्हणतायत. परंतु दोन्ही संघांच्या फासण्या फासफूस आहेत, कारण त्यांचा विचार चाललाय की या चेंडूवरती मॅच कोण फिनिश करेल. परंतु 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला दिले उंची. प्रयत्न करताय संतोष सकपाळ परंतु डिक्लेअर झोन. सामना जिंकलाय श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीमनं आणि पराभूत झाला तो वाळणे 11 टीम. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचं कौतुक करूया. यानंतरची मॅच पिंटू दादा करंजोशी आणि चिखलगाव टीम या 2 टीमच्या माध्यमातून इथे मात्र बॅटल रंगला जाईल. परंतु मॅन ऑफ द मॅच टायटल कोण जिंकलाय स्कोरबोर्डवर आम्हाला कळवतील. जयराज ठरलाय सामनावीराचा मानकरी. जयराज ह्या आपण श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीमचा खेळाडू. जयराज आपण यायचा आहे, लगेचच या. आपल्याला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल आणि सामनावीराच्या ठिकाणी मेडल्स आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित सुभाष दादा कदम यांना विनंती करतो. या आपल्या शुभास्ते आपण सामनावीराची ट्रॉफी आणि मेडल देऊन या खेळाडूला सन्मानित करूया. चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीमचा जयराज ठरलाय सामनावीराचा मानकरी. आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आपण लगेचच यायचा आहे. जयराज ठरलाय सामनावीराचा मानकरी. मेडल आणि सामनावीराची ट्रॉफी देऊन आपण त्यांना करूया सन्मानित. आपण पाहतोय सामनावीराची ट्रॉफी ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केली असं आपलं लाडकं व्यक्तिमत्व नवयुग सहकारी पतसंस्थेचे रविदादा दळवी, त्याच माध्यमातून संतदादा शेलार यांच्या माध्यमातून तसेच मेडल देखील आपल्याला प्राप्त झाले निलेश दादा शेलार, जय भवानी मित्रमंडळ घनसोली यांच्या माध्यमातून. जयराज यांना विनंती आपण या आपल्याला ठिकाणी सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. आपला चांगला खेळ, चांगल्या खेळाची कौतुकाची थाप आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं सामनावीराचं मेडल आणि ट्रॉफी
देऊन आपल्याला सन्मानित केले जाते मुख्य व्यासपीठावरती. आपण चांगला खेळ केला, चांगला एफर्ट, चांगली कामगिरी सामनावीराचा या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅच साठी. वेळ पुढे आपल्याकडे सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पिंटू दादा करण जोशी चिखलगाव कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया केसकेचा एक गोड आवाज. आमचे मित्र बंधू शैलीजी जाधव. मी थांबतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाखावंदी क्रिकेटकडे जाऊया. एक महत्वाची लढत, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम आहे जिथे आपण टीम पाहतोय भोर तालुक्यातील एक मोठी टीम चिखलगावची ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर एका बाजूला टीम शाहूवाडी तालुक्यातील एक महत्वाची टीम, नाव आहे करण जोशी. पिंटू दादा 11 करण जोशी या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. टॉस जिंकला टीम चिखलगावने आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षणाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी शाहूवाडी तालुक्यातील करण जोशी टीमला इथे आमंत्रित केलंय. मैदानाच्या आतमध्ये संतोष मुगदूम, खऱ्या अर्थाने वंडर बॉय या नावाने ओळखले जातं या खेळाडूला. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एक महत्वाचा खेळाडू, नाव आहे सिद्धेश. पहिल्याच बॉल वरती डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने कर्रार प्रहार, चेंडू सीमा पार आला ना तो रुबाबदार बहारदार षटकार. चौकार आलाय. यस, 4 धावेने ऑन द मार्क झालाय. श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. महत्वाची लढत, एक हाय व्होल्टेज थ्रिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. संतोष अगेन्स्ट अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅड एज लागली आहे का? पंचाकडे दाद मागितली आहे. पंचांनी ती दाद फेटाळली आहे, अपील केली आहे. मात्र पहा इथे कोणताही कॉल आला नाहीये. ऍक्शनला रिॲक्शन. सिद्धेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. भन्नाट वेग. सिद्धेशही कमी नाहीये. लाजवाब गोलंदाजी त्याची राहिली आहे. ज्या पद्धतीने तो रनअप घेतो ना, त्याचा रिलीज पॉइंट हा फार प्रभावित करतोय. खऱ्या अर्थाने भोर तालुक्यातील चिखलगावचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आलाय अगेन्स्ट द संतोष मुगदुम. संतोष मुगदुमही कमी नाहीये, तोही आला. हो, यावेळी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि काय घडलंय पहा. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक तोही कमाल करतोय. लगातारचे 2 डॉट कमबॅक केलं गेलंय. पहा अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालाय. हो, यावेळी फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. या ठिकाणी थोडासा हाताला ब्रश करून बॅकअप आलं. बॅकअपने मात्र धावसंख्येला रोखलंय 1 धावेवरती आणि धावसंख्या